आणि फक्त काही दिवसांमध्येच मेथी आणि कांद्याचा वापर करून मी माझे केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब केलेले आहेत. आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत लाईव्ह प्रूफ देखील शेअर करणार आहे की माझे केस कशा प्रकारे लांब झालेले आहेत. आणि जर तुम्ही मी सांगितलेली ही रेमेडी फक्त 2 ते 3 महिन्यांसाठी तुमच्या केसांवरती वापरून पाहिली तर तुम्हाला देखील अगदी 100% रिझल्ट मिळणार आहेत. ज्या लोकांनी माझ्या या रेमेडीचा वापर त्यांच्या केसांवरती केलेला आहे तर त्यांना अगदी 100% रिझल्ट मिळालेला आहे आणि त्यांनी त्यांचे फीडबॅक देखील माझ्यासोबत शेअर केलेले आहेत. फक्त तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीने या रेमेडीचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते पाहून तुम्ही देखील खरंच आश्चर्यचकित व्हाल. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या पॉवरफुल अशा रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपली आजची ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं घ्यायचा आहे कांदा. लक्षात ठेवा, तुम्हाला पांढऱ्या कलरच्या कांद्याचा वापर इथं अजिबात करायचा नाहीये. तर जेवढा लाल कांदा तुम्हाला भेटेल तेवढा लाल कलरचा कांदा घ्या, कारण लाल कलरच्या कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण भरपूर असतं आणि हेच सल्फर आपली केस गळती बंद करण्यासाठी आणि सोबतच केसांची वाढ करण्यासाठी देखील मदत करत असतं. बघा, इथे मी साधारणतः मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि हा पूर्ण कांदा मी या रेमेडीमध्ये वापरणार आहे. आणि बघा, जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या या रेमेडीचा वापर करत असाल तर तुम्हाला थोड्याशा मोठ्या साईजचा कांदा इथं वापरायचा आहे. माझे केस अजिबात गळत नाहीत किंवा मग मला केसांची कोणतीही समस्या आता जाणवत नाही, त्यामुळे मी अगदी मध्यम आकाराचा कांदा इथं वापरलेला आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता, मी लाल कलरचाच कांदा घेतलाय, त्यामुळे मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगते सेम त्याचप्रमाणे तुम्हाला देखील ही रेमेडी बनवायची आहे. त्यानंतर रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला जाड बुडाच्या आणि स्टीलच्या भांड्याचा वापर इथं करायचा आहे. लक्षात ठेवा, ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर इथं अजिबात करू नका. जर तुम्हाला स्टीलचं भांडं घ्यायचं नसेल तर तुम्ही लोखंडाच्या भांड्यामध्ये देखील आपली ही रेमेडी नक्कीच बनवू शकता. आता त्यानंतर आपण जो काही कांदा घेतलेला होता त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये व्यवस्थित कट करा आणि तो कांदा या भांड्यामध्ये ऍड करा. बघा, कांद्यामध्ये एवढी जास्त पॉवर असते की हाच कांदा तुमच्या टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवण्यासाठी मदत करतो. आणि तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल की मार्केटमध्ये अनेक ब्रँड्स कांद्याचा वापर आपल्या प्रोडक्ट्समध्ये करत असतात. कोणी शॅम्पूमध्ये करतं, कोणी फेस पॅकमध्ये सुद्धा कांद्याचा वापर करतं. त्यामुळे लक्षात ठेवा, कांदा हा आपल्या स्किनसाठी आणि सोबतच आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर ठरत असतो. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ही रेमेडी एकदा तरी तुमच्या केसांवरती नक्कीच ट्राय करून बघा. आता कांदा याच्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर दुसरा पॉवरफुल असा घटक आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ते म्हणजे मेथीदाणे. बघा, बरेच लोक याला फेनुग्रीक असं देखील म्हणतात. तुम्ही काहीही म्हणा, पण हे आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानासारखं काम करत असतात. मेथीदाण्यांमध्ये प्रोटीन आणि निकोटिक ऍसिडचं प्रमाण भरपूर असतं आणि त्यामुळे आपल्या केसांची मुळं अगदी घट्ट होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच जर तुम्हाला इचिंगची समस्या असेल किंवा मग तुमच्या स्कॅल्पमध्ये खूप जास्त प्रमाणावरती डॅन्ड्रफ वगैरे असेल ना, तर या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मेथीदाणा आपल्याला मदत करत असतो. आणि त्यामुळे मी माझ्या प्रत्येक रेमेडीमध्ये मेथीदाण्यांचा वापर नक्कीच करत असते. आणि बघा, आणखी एक महत्त्वाची प्रो टिप इथे मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही रोज सकाळी 1 चमचा भिजवलेला मेथीदाणा खाल्ला तर तुमच्या पोटाच्या आणि सोबतच केसांच्या समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होणार आहे. इथे बघा, साधारणतः 1.5 चमचा एवढा मेथीदाणा मी ही रेमेडी बनवण्यासाठी घेतलेला आहे. पण तुम्हाला साधारणतः 2 ते 2.5 चमचा एवढ्या मेथीदाण्यांचा वापर आपल्या या रेमेडीसाठी करायचा आहे. आता दोन्ही घटक ऍड करून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा असा घटक ऍड करायचा आहे, जो की सध्या इंटरनेटवरती खूप जास्त व्हायरल आहे आणि सोबतच तो आपल्या केसांसाठी एखाद्या रामबाण उपायासारखं काम करत असतो. तर बघा, दुसरं तिसरं काही नसून ही आहे रोजमेरी. बऱ्याच वेळा मला कमेंट्स येतात की रोजमेरी नक्की कशी असते आणि ती कुठे मिळेल. तर तुम्ही इथं बघू शकता, रोजमेरी काही अशा प्रकारे दिसत असते आणि तुम्हाला एखाद्या ऑफलाईन स्टोअरमध्ये किंवा मग ऑनलाईन ही अगदी सहज मिळून जाईल आणि जास्त महाग देखील अजिबात नसते. जर तुम्हाला रोजमेरी कुठंच मिळत नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करते, तुम्ही तिथून देखील नक्कीच परचेस करू शकता. बघा, साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी रोजमेरी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि यामुळे तुमच्या केसांची गळती कमी होते आणि सोबतच केस वाढीसाठी देखील मदत होत असते. आणि जर तुमचे केस खूप जास्त गळालेले असतील आणि टक्कल वगैरे पडलेलं असेल तर तुम्ही रोजमेरीचा वापर नक्की करा. आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील याच्यामध्ये ऍड करायचं आहे. आता बघा, जर तुमच्याकडे फिल्टर केलेलं पाणी अवेलेबल नसेल तर तुम्ही पिण्यासाठी ज्या पाण्याचा वापर करता ते पाणी देखील आपली ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्ही नक्कीच वापरू शकता. आणि त्यानंतर हे सगळे काही घटक आपल्याला गॅसवरती ठेवायचे आहेत आणि अगदी मीडियम फ्लेमवरती किंवा मग लो फ्लेमवरती सगळं काही पाणी बॉईल करून घ्यायचे.
बघा, पाणी बॉईल करत असताना तुम्हाला मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचंय, कारण मेथीदाणा हा तळाशी राहतो आणि जेव्हा आपलं पाणी बॉईल व्हायला सुरुवात होईल तेव्हा हळूहळू तो वरती यायला सुरुवात होतो. आता इथं तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, की हे सगळं काही टोनर तयार होण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो आणि हे टोनर तयार झाले हे कसं ओळखायचं? तर बघा, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही अगदी व्यवस्थित सांगणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा युजफुल व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, तुम्ही इथं बघू शकता आपल्या पाण्याला व्यवस्थित अशी बॉईल यायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हा थोडंसं हलवून घ्या, जेणेकरून मेथीदाणा, रोजमेरी आणि कांद्यामधील जे काही पोषक घटक आहेत ते आपल्या पाण्यामध्ये उतरायला सुरुवात होईल. आता इथं बघा, पाण्याचा कलर हळूहळू डार्क होण्यासाठी सुरुवात झालीये आणि जेव्हा आपल्या पाण्याचा कलर अगदी डार्क होईल आणि त्यासोबतच मेथीदाणा, रोजमेरी आणि कांदा थोडासा शिजल्यासारखा वाटेल, तेव्हा असं समजायचं की आपलं टोनर इथं तयार होत आलेलं आहे. आपण जर 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल तर साधारणतः ते अर्धा होईपर्यंत आपल्याला सगळं काही पाणी अगदी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे. बघा, साधारणतः 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर यामध्ये मी आणखी एक महत्त्वाचा असा घटक ॲड करणार आहे. आणि हा जो घटक आहे ना, तो त्याच लोकांनी ॲड करा ज्या लोकांना केसांमध्ये इचिंगची आणि सोबतच कोंड्याची समस्या खूप जास्त प्रमाणावरती जाणवत असेल. इथे बघा, मी साधारणतः एक कडुलिंबाचं पान घेतलेलं आहे आणि याची सगळी काही छोटी छोटी पानं मी कट करून या भांड्यामध्ये ॲड करणार आहे. बघा, बऱ्याच वेळा मला कमेंट्स येतात की ताई, माझ्या केसांमध्ये खूप जास्त कोंडा आहे किंवा मग माझं स्कॅल्प सारखं ऑइली असतं आणि सोबतच केसांमध्ये इचिंगची देखील समस्या खूप जास्त जाणवते. तर अशा लोकांनी कडुलिंबाच्या पानांचा वापर नक्की करा, कारण यामुळे डॅन्ड्रफची आणि सोबतच इचिंगची समस्या हळूहळू कमी होते. कारण कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या स्कॅल्पची संबंधित सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. बघा, कडुलिंबाची पानं ॲड केल्याच्या नंतर साधारणतः 4 ते 5 मिनिटं आणखी एकदा आपल्याला सगळं काही पाणी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय. म्हणजेच काय, जर आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल तर ते अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला हे सगळं काही पाणी अगदी लो फ्लेमवरती व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय. आणि अगदी 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्हाला असं दिसेल की आपलं सिरम पूर्णपणे रेडी झालेलं आहे. तेव्हा गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आणि त्यानंतर सगळं काही टोनर आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. बघा, जर तुम्ही थंड होण्यासाठी ठेवून दिलं तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही गरम असताना देखील गाळून घेऊ शकता. मी देखील थोडंसं गरम असतानाच हे सगळं काही टोनर गाळून घेतलेलं आहे. पण जेव्हा पण हे टोनर आपण केसांवरती अप्लाय करू तेव्हा पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करायची. कारण बघा, जेव्हा पण गरम गोष्टींचा वापर आपण आपल्या केसांवरती करत असतो तेव्हा केस आणखी जास्त प्रमाणावरती ड्राय होतात, फ्रिझी होतात आणि त्यासोबतच तुम्हाला केस गळतीची समस्या देखील जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे काय करायचं, कोणतीही गोष्ट पहिल्यांदा थंड करायची आणि त्यानंतरच आपल्या केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करायची. आता तुम्ही इथं बघू शकता आपलं मॅजिकल असं टोनर रेडी झालंय आणि हे रेडी झालेलं टोनर तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. आता अप्लाय करण्याची योग्य पद्धत देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे आणि त्यासोबतच हे आठवड्यातून किती वेळा अप्लाय करायचं आणि अप्लाय केल्याच्या नंतर हेअर वॉश कशा प्रकारे करायचं या सगळ्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही आपला हा व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. कारण बऱ्याच वेळा लोक व्हिडिओ पाहतात पण अर्धवट पाहिल्यामुळे त्यांना योग्य असे रिझल्ट अजिबात मिळत नाहीत. आणि बघा, आणखी एक महत्त्वाची टिप इथे मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला केसांचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे केस गळती होत असेल, टक्कल वगैरे पडलेलं असेल, तर आपल्या याच टोनरमध्ये तुम्हाला साधारणतः 1 चमचा एवढं कॅस्टर ऑइल ॲड करायचं आहे. कारण कॅस्टर ऑइल आपल्या टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवायला मदत होते आणि त्यामुळे आपले केस अगदी मॉइश्चराइज होण्यासाठी देखील मदत होते. जर तुमचे केस खूप जास्त कडकडीत असतील, ड्राय असतील आणि फ्रिझी असतील तर कॅस्टर ऑइलचा वापर या रेमेडीमध्ये तुम्हाला नक्कीच करायचा आहे. आणि बघा, ज्या लोकांचं स्कॅल्प खूप जास्त ऑइली राहतं, केस खूप चिपचिपे राहतात, तर त्या लोकांनी कॅस्टर ऑइलचा वापर इथं अजिबात करू नका. तर त्यांनी कॅस्टर ऑइलच्या ऐवजी इथं लिंबाच्या रसाचा देखील नक्कीच वापर करू शकता. कारण लिंबाच्या रसामुळे ऑइली स्कॅल्पची समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते. बघा, कॅस्टर ऑइल ॲड केल्याच्या नंतर सगळं काही टोनर अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्या. कारण कॅस्टर ऑइल थोडंसं थिक असतं आणि ते मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडाफार टाइम इथं द्यावा लागतो. बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर दुसरा एक महत्त्वाचा घटक आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि ते म्हणजे ॲलोवेरा जेल.
कारण ॲलोवेरा जेलमुळे आपले केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच जर तुम्हाला केसांच्या इतर काही समस्या असतील तर त्या देखील कमी होण्यासाठी मदत होते. जर तुमच्याकडे प्लांट बेस म्हणजेच फ्रेश असं ॲलोवेरा जेल असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर या रेमेडीमध्ये नक्की करू शकता किंवा मग माझ्याप्रमाणे तुम्ही मार्केटमधील ॲलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. ॲलोवेरा जेल ॲड केल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर हे टोनर आपल्याला केसांवरती कसं अप्लाय करायचं हे मी तुम्हाला सांगते. बघा, अप्लाय करताना तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलचा वापर करू शकता आणि जर का तुमच्याकडे स्प्रे बॉटल अवेलेबल नसेल तर मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करते, तुम्ही तिथून परचेस करू शकता किंवा मग लक्षात ठेवा, स्प्रे बॉटल जर तुमच्याकडे नसेल तर एखाद्या कॉटन बॉलच्या सहाय्याने देखील तुम्ही सगळं काही टोनर तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. आता अप्लाय केल्याच्या नंतर केसांमध्ये अगदी 4 ते 5 मिनिटांसाठी व्यवस्थित मसाज करून घ्या आणि त्यानंतर 2 तास हे टोनर केसांवरती तसंच राहू द्या आणि 2 तासांनंतर अगदी माइल्ड शॅम्पूने म्हणजेच केमिकल फ्री शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. बघा, मी सांगितलेल्या पद्धतीने ही रेमेडी फक्त 1 ते 2 महिन्यांसाठी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील खूप छान असे रिझल्ट मिळतील.